ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले असेल तर त्या संपूर्ण म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले असेल, ई श्रम कार्ड काढलेले असेल म्हणजे लेबर कार्ड काढलेले असेल तर त्यांना SMS आलेले आहे की त्यांना 3000 रुपये पेन्शनबद्दल एक SMS म्हणजे मेसेज आलेला आहे तुम्हाला। तर नेमके 3000 रुपये कोणाला मिळणार आणि त्या मेसेजमध्ये कोणती अपडेट आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक SMS आला असेल, यामध्ये लिहिलेला आहे ई श्रम। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुम्हाला सुद्धा SMS आला असेल आणि हा SMS जास्तीत जास्त 25 तारखेला भरपूर साऱ्या ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे, ई श्रम कार्ड काढलेला आहे त्यांच्या मोबाईलवर आलेला आहे। जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला असेल त्या मोबाईलमध्ये। तर बघू शकता वेडनेसडेला हा मेसेज आलेला आहे अशा प्रकारे फॉर RS 3000 रुपये म्हणजे जे 3000 रुपये पेन्शन असणार आहे। जॉईन प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना @ मानधन.in। तर या साईटवर तुम्हाला अर्ज करायला सांगण्यात आलेला आहे जर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन पाहिजे असेल तर। परंतु संपूर्ण व्हिडिओ एकदा चेक करा, बघा, जेणेकरून तुम्हाला यामधली संपूर्ण सत्यता जी असेल ही माहिती पडणार आहे। त्यानंतर बघू शकता मंथली कंट्रीब्युशन स्टार्ट फ्रॉम म्हणजे 55 रुपये। तर तुम्हाला महिन्याला 55 रुपये पेड करावे लागेल आणि पेड केल्यानंतरच तुम्हाला याबद्दल जी पेन्शन आहे 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होणार आहे। परंतु हे डायरेक्टली पेन्शन सुरू होणार नाही आहे, तर तुम्हाला 55 रुपये दर महिन्याला हे पेड करावे लागणार आहे ऑनलाईन। तर यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यासाठी तुम्हाला जवळ जेही नगर निगम, नगरपालिका, नगर परिषद, त्यानंतर कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, तहसील ऑफिस असेल, BDO ऑफिस असेल तर इथे तुम्ही जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। किंवा तुमच्या आजूबाजूला जर CSC सेंटर असेल, सेतू केंद्र असेल, तुम्ही त्यांच्यापासून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। 25/8/2025ला हा मेसेज भरपूर साऱ्या म्हणजे ज्यांनी ई श्रमला रजिस्ट्रेशन केलेलं असेल, ई श्रम कार्ड काढलेले असेल त्यांना हा SMS आलेला आहे। आणि या अगोदर सुद्धा एक अपडेट आपण दिलेली होती की ज्यामध्ये 3000 रुपये पेन्शन मिळणार याबद्दल भरपूर सारी अशी माहिती तुम्ही बघितली असेल। परंतु डायरेक्टली 3000 रुपये पेन्शन मिळत नाही, यामध्ये तुम्हाला दर महिन्याला काहीतरी अमाऊंट पेड करावी लागते आणि गव्हर्नमेंटसुद्धा त्यामध्ये काही अमाऊंट तुमच्यासाठी ॲड करते। आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे कंप्लीट होता, 61 वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर तुम्हाला यासाठी जेही पेन्शन आहे तर यामध्ये 3000 रुपये पेन्शन हे मिनिमम आहे। यामध्ये जर तुम्ही जी अमाऊंट आहे म्हणजे जी अमाऊंट तुम्ही मंथली भरणार आहे 55 रुपये, यामध्ये जर तुम्ही वाढ केली, कोणी जर 100 रुपये पेड केले तर त्या प्रकारे त्या आधारे तुम्हाला जी पेन्शन आहे ही चालू होणार आहे 60 वर्षानंतर। तर तुमच्या आजूबाजूला जिथे CSC सेंटर असेल किंवा सेतू केंद्र असेल तिथून सुद्धा तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि ई श्रम कार्डवर जेही पेन्शन स्कीम आहे ही तुम्ही चालू करून घेऊ शकता। तर अशाबद्दल भरपूर साऱ्या महिलांना, पुरुषांना मेसेज आलेले आहेत ज्यांनीही श्रम कार्डवर रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि ते कन्फ्यूज झालेले आहे की आम्हाला जेही पेन्शन आहे हे सुरू झालेलं आहे का, कारण हा जो मेसेज आला आहे तुम्हाला हा ई श्रम या नावाने आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण जेही महिला असेल किंवा पुरुष असेल यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते कन्फ्यूज झालेले आहे। तर याबद्दलची ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर यामध्ये डायरेक्टली पेन्शन मिळत नाही, तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला पैसेसुद्धा पेड करावे लागेल आणि जे लोक पेड करतील त्यांना 60 वर्षानंतर हे पेन्शन सुरू होणार आहे। तर ई श्रम कार्डवर डायरेक्टली पेन्शन भेटत नाही, डायरेक्टली कोणतेही पैसेसुद्धा मिळत नाही आहे। याबद्दलची ही एक अपडेट होती। भरपूर साऱ्या महिला किंवा पुरुषांनी विचारलेलं आहे की आम्हाला डायरेक्ट पेन्शन मिळणार आहे का, तर डायरेक्ट नाही आहे, तुम्हाला पेड करावे लागेल आणि तुम्ही पेड केल्यानंतरच तुम्हाला पेन्शन मिळणार आहे। तर यामध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि अशाच पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।